birth of Jesus has brought a greater good news to whole world. पण येशूचा जन्म जो आहे ह्या संपूर्ण जगासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे. So let us see today. I want to bring some of the things before you to understand better about the birth of Jesus. आणि मग आज बघूया थोडंसं आणखी काही गोष्टी मला तुम्हाला सर्वांना सांगायच्या आहेत, विशेष करून येशूच्या जन्माविषयी, की आम्ही त्याच्याविषयी अधिक माहिती घेऊ. Uniqueness in the birth of Jesus Christ. आणि येशूच्या जन्मामध्ये जे वैशिष्ट्य होतं, अगत्य होतं त्याच्यामध्ये. So let us know about what is that birth, what is that uniqueness in the birth of Jesus Christ. आणि येशूच्या जन्मामध्ये असं काय वैविध्य होतं ते आम्ही पाहूया. Oh, what is that great joy? आणि तो आनंदाचं काय असं मोठा आनंद. Oh, what is that good news? आणि आनंदाची बातमी काय आहे. Why people are celebrating? आणि का लोक हे साजरा करतात. Why people are decorating? का लोक ते सजवून ठेवतात. Why people are singing? आणि मग का लोक आनंदाची ती गीतं गातात. Why people are shouting on the road that Jesus loves them? आणि मग का लोक रस्त्यावरती ओरडतात की येशू तुमच्यावर प्रेम करतो. Because there is a uniqueness in the birth of Jesus Christ. कारण त्या येशूच्या जन्मामध्ये एक वैविध्य होतं. Let us see first thing. आणि पहिली गोष्ट पाहूया. God so loved the world देवाने जगावर एवढं प्रेम केलं that he gave his only begotten son. त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. Jesus is the son of God. आणि येशू हा देवाचा पुत्र आहे. He is the God. आणि तो देव आहे. He is a triune God. आणि God the Father, God the Son, God the Holy Spirit. आणि तो त्रैक्य देव आहे. देवचा पिता, देवचा पुत्र आणि देवचा आत्मा. As the scripture says, God so loved the world and he sent his only begotten son. आणि जसं वचन आम्हाला सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र जगासाठी दिला. So Jesus, the Son of God, आणि म्हणून येशू जो देवाचा पुत्र आहे. the good news is that in the birth of Jesus, the good news is this, that he became a man for you and me. आणि मग येशूच्या जन्मामध्ये जी आनंदाची बातमी आहे ती ही आहे की जो देवाचा पुत्र आहे तो स्वतः मनुष्य झाला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. For your sake and for my sake, he became a man. आणि तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो मनुष्य झाला. Let us read the scripture. What does the scripture says about? आणि मग वचन वाचूया की वचन आम्हाला काय सांगतं या संदर्भात. Philippians chapter 2 verse 5 to 8. फिलिप्पियरास पत्र याचा दुसरा अध्याय 5 ते 8 वचन. फिलिप्पियरास पत्र याचा दुसरा अध्याय 5 ते 8 वचन. Philippians chapter 2 verse 5 to 8. Let this mind be in you, which was also in Christ Jesus, who being in the form of God, thought it not robbery to be equal with God, but made himself of no reputation, and took upon him the form of a servant, and was made in the likeness of man. And being found in fashion as a man, he humbled himself and became obedient unto death, even the death of the cross. अशी जी चित्तवृत्ती येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे रूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. Jesus being the form of God, आणि येशू ख्रिस्त देवाच्या स्वरूपाचा असतानाही he took the form of a man. आणि तो मनुष्य रूप त्याने धारण केलं. Why did he come in this world?
आणि मग का तो ह्या जगामध्ये आला? To form another religion, a Christian religion? आणि मग काय आणखीन एक धर्म स्थापन करायला, ख्रिश्चन धर्म स्थापन करायला? No, dear people of God. अजिबात नाही माझ्या प्रिया. Jesus did not come in this world to form a religion. आणि मग येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये कोणता धर्म स्थापन करावयास आलेला नाही. He came in this world to die for you and me on that cross of Calvary. आणि तो या जगामध्ये आला ह्यासाठी की तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याने त्या वधस्तंभावरचं मरण सोसावं. You know why did he took the form of a man? आणि मग का त्याने मनुष्याचं रूप धारण केलं? He humbled himself and became obedient unto death. आणि मग त्याने स्वतःला लीन केलं, ते वधस्तंभावरचं मरण सोसवेपर्यंत तरी स्वतःला त्यानं लीन केलेलं आहे. Jesus did not come to become a king on this earth and to rule and start his own group or community or his religion and his kingship, worldly kingship. आणि येशू ख्रिस्त ह्यासाठी ह्या जगामध्ये आला नाही की त्याने एक राजा म्हणून इथे यावं, राज्य करावं, स्वतःचा एक धर्म स्थापन करावा आणि स्वतःच्या राज्याची जी राजधानी आहे किंवा राजशाही आहे ती स्थापन करावी, जगिक राजशाही, त्यासाठी तो नाही आलेला. Let me give an example. मला एक उदाहरण द्या. This is a beautiful story, which I know from many years. I love this story. आणि ही सुंदर अशी गोष्ट आहे जी मला पुष्कळ वर्षापासून माहिती आहे, मला खूप ती गोष्ट आवडते. There was a boy playing near the water which was flowing. आणि एक मुलगा होता जो त्या वाहत्या पाण्याजवळ बसलेला होता. And he was playing in the water. आणि मग तो पाण्यामध्ये खेळत होता. And usually children have bad habit. They throw the stone in the water. He took the stick and he was playing in the water. आणि मग तुम्हाला माहिती आहे लेकरांना सवय असते दगड मारायचं, काठी घेऊन खेळायचं. मग त्याच्याही हातामध्ये काठी होती आणि त्या काठीनं तो पाण्यामध्ये खेळत होता. The water was flowing. आणि पाणी वाहत होतं. As he was playing, he noticed something unique, very different. आणि मग जसं तो खेळत होता तशा एक गोष्ट लक्षात आली, काहीतरी वेगळं होतं तिथं. He noticed that there is a ant is coming towards the water, and one after another there are many ants are following. आणि मग त्याने बघितलं की जी पाण्याच्या दिशेनं मुंगी येत होती आणि ती पाण्यामध्ये पडून मरत होती, पाहत होतं. आणि त्या एकानंतर एक मुंग्या त्या पाण्यामध्ये पडतच होत्या. So he noticed one after another that the ants are following one another. आणि मग त्याने बघितलं की एका मागून एक ज्या मुंग्या आहेत एकमेकाला अनुसरत आहेत. As a boy, he was, he took that stick and he put the stick in between. आणि मग मुलगा होता, त्याला असं वाटलं की थोडं आपण काहीतरी मदत करावी. त्यानं ती काठी घेतली आणि त्या काठी त्या मुंग्यांच्या आणि त्या प्रवाहाच्या मध्ये ठेवली. That's what he was trying to play. आणि मग तो खेळायचा प्रयत्न करत होता. He kept his stick in between. आणि त्यानं ती काठी मध्ये ठेवली. To his surprise, आणि पुन्हा त्याला आश्चर्य वाटलं. that ant, it crossed the stick and continued straight towards the water. आणि मग त्या मुंग्यानी काय केलं, त्या काठीच्या वरून ते परत त्या पाण्याकडे तसंच चालू लागलं. Then he took a brick, little big stone or brick, he kept it in between. आणि मग त्याला वाटलं की अरे काठी थोडी लहान होतीये, तर आपण मोठा दगड घेऊन तिथं ठेवतो. तर जरासा मोठा दगड घेऊन तिथं ठेवला. Then he was observing. मग तो बघत होता. The ants, it came, it was the brick, so it climbed up, crossed the brick and carried the straight same route. आणि मग ती मुंगी आली, तर बघितलं की अरे ती वीट मध्ये ठेवलेली आहे, दगड मध्ये ठेवलेला मोठा आहे, तर त्याच्यावरती चढली, त्याच्यावरून खाली उतरली आणि पुन्हा त्याच प्रवाहाने. And other ants are following the front one. आणि मग बाकीच्या पाठीमागच्या ज्या मुंग्या आहेत, ज्या पुढच्या मुंग्याच्याला अनुसरत आहेत. While he was playing, then he was a little bit then he noticed, I'm playing, but he observed that ants are going towards the water, flow of that water. आणि मग तो खेळत होता, पण त्याच्या लक्षात आलं की अरे मुंग्या ज्या आहेत त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये जात आहेत. And one after they are going in the water and they are getting drowned, they are flowing, they are going in the water. आणि मग ते एकानंतर एक त्या पाण्यामध्ये पडत आहेत, त्या प्रवाहामध्ये वाहून जात आहेत. And he said, these ants are dying in the water. They didn't understand what I'm trying to stop them.
अरे हे मुंग्याला काही कळत नाहीये का? त्या पाण्यामध्ये मरत आहेत. मी त्यांना थांबवायचा प्रयत्न करते, मरण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. You know, if you, I don't know how many of you played with big ants, you know, black ants. I have played that. I had a habit of early days. I used to play with the big ants or black ants. आणि मला माहित नाही तुम्ही किती जणांनी त्या मोठ्या मोठ्याच्या मुंग्या असतात, मुंगळे असतात, त्याला मुंगळे म्हणतो आपण, त्यांच्या बरोबर खेळ. मला सवय होती त्याच्याबरोबर. Especially when we are sitting down, when the that black ant comes, we push them to go away. आणि मग ज्यावेळेस खाली आपण बसलेलो असतो, मोठी ती तसा मुंगळा असला काळा आला की आपण त्याला टिचकी मारून उडवून देतो की जेणेकरून ते लांब जावं. To our amazement, you will notice one thing. आणि जर तुम्ही लक्ष देऊन तुम्ही बघितला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. You know, whichever way it is falling, it doesn't go on that way. आणि मग ज्या काही दिशेनं ते पडलेलं असतं टिचकी मारल्यानंतर त्या दिशेनं ते जात नाही परत. But it turns and comes to the same direction which was falling earlier. आणि मग ते पुन्हा पालटी मारून पुन्हा त्याच दिशेने येतं ज्या दिशेनं ते पूर्वी येत होतं. I used to get annoyed. I used to get irritated and push that ant again and again. आणि मग मला असा वैताग यायचा त्याच्यात, मी पुन्हा त्या मुंग्यांना ढकलून द्यायचो. Sometime in anger I have killed also ant. आणि मग कधी रागा त्याला मारून पण टाकायचं. Because the big ants, it might come and bite us also. आणि मग मोठ्या मुंग्या कदाचित येऊन चावतील पण आपल्याला. So what I'm trying to say, the ant has got habit to just go straight. They follow one another. आणि मग मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे की ज्या मुंग्या आहेत त्या सरळ जातात, त्या एकमेकाला अनुसरतात. So this boy was trying to keep the stick, trying to push them away from the water, but they are not listening to him. आणि मग हा मुलगा जो आहे तो तिथं काठी ठेवण्याचा प्रयत्न करतो, वीट ठेवतो, त्यांना त्या पाण्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, पण ते ऐकत नाही येतात. They are coming towards the water. They are in the water, getting drowned and flowing the water. They are going away. आणि मग त्या येऊन पाण्यामध्ये पडत आहेत, पाणी वाहत आहे आणि ते त्यात मरून जातात. He was very much disturbed. आणि तो खूप अस्वस्थ झाला. He left that, dropped that stick there, and he ran away home. आणि मग त्याने तिथंच ही काठी टाकली आणि तो पळत घरी गेला. And he went to father. He said, "Daddy, ready." आणि मग तो बापाकडे गेला आणि तो पप्पा. Dad said, "What happened? Why are you shouting?" त्याच्या वडिलांनी म्हणले की काय झालं, का ओरडत आहेस? No, I want an answer. Now itself you have to give me an answer. आणि मला आता उत्तर पाहिजे, मला आता लगेच तुम्ही उत्तर द्या. Sometimes some children ask questions, you don't have sometimes no proper answer to them. आणि मग काही वेळेस काही मुलं प्रश्न अशी विचारतात की आपल्याकडे त्याचं उत्तरही नसतं. He said, "Dada, so I noticed I was playing in that water there, the water is flowing, and I noticed that ants, they are following one after another, and they are going towards the water, and in that water they are getting drowned, and they are dying, they are flowing, and I tried to stop them, but they are not listening to me. How can I stop them?" आणि मग त्यानं जाऊन बापाला सांगितलं की बाबा ती मुंगे मी खेळत होतो पाण्यामध्ये आणि तिथं मुंग्या आल्या आणि ते एकामागून एक त्या पाण्यामध्ये पडत आहेत, मरत आहेत. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते थांबत नाहीत. मी कसं त्यांना थांबवू शकतो? Tell me, how can I stop those ants? How can I save those ants? That they are going towards the water, they will get drowned in that and they will die there. आणि मग मला सांगा लवकर की कसं त्या मुंग्याला मी थांबवू शकतो? त्या ऐकत नाहीये, त्या पुन्हा पाण्यामध्ये जातात, त्यांचे मरत आहेत तिथं. Father had no answer now. What to tell? आणि मग बापाकडे काहीच उत्तर नाहीये, काय सांगायचं? Because ants have got habit. Whatever you try to do, they will keep big stone. They will turn away this way around, and then again they will go straight. And that is their habit. आणि मग कारण मुंग्यांना सवय असे, जरी मोठा जरी दगड तुम्ही ठेवला तर त्या दगडाला वळसा घालून ते जातील, पण त्याच मार्गाने ते जातील. So father started wondering. He was after father. Then you tell me what can I do? How can I save this? And they are going towards the water. They are getting drowned and they are dying. How can I save them? आणि मग तो पुन्हा वडील थोडा विचार करायला लागले, पण मुलगा काही त्याला धीर निघेना. तो बापाच्या मागच आहे. लवकर सांगा कसं मी त्यांना वाचवू शकतो? मला सांगा लवकर, मला त्यांना वाचवायचं आहे. He said, "Go and try to stop them. Tell him to stop them." आणि ते म्हणाले की जा आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न कर, त्यांना म्हण की थांबा. And he said, "I tried, but they are not listening to me. They are just going away." आणि तो म्हणला की मी प्रयत्न केला पण ते माझं ऐकत नाही, ते तसेच पुढे जात आहेत. Father said, "They are ants." ते म्हणाले की ते मुंग्या आहेत. Now your language they will not understand. आणि तुझी भाषा त्यांना नाही समजणार. Now you have to learn their language and then only you can stop them. You can tell them in their language, Baba, you are getting drowned in the water. Don't go there. You will die there. So they will listen to you.
But you have to learn their language. आणि तू म्हणाला की अरे मग तुझी ते मुंग्या आहेत, तुझी भाषा त्यांना कशी समजणार? तुला त्यांची भाषा शिकायला लागेल आणि त्यांच्या भाषेमध्ये तुला सांगायला लागेल की तुम्ही पुढे जाऊ नका कारण तिथं पाणी आहे, तुम्ही तिथं मराल आणि तुम्ही मागे जा असं त्यांना सांगावं लागेल त्यांच्या भाषेमध्ये. In the world, which university, which college is there, they teach the ants language. काही जगामध्ये असं कोणतं कॉलेज, कोणती युनिव्हर्सिटी आहे जिथं मुंग्यांची भाषा शिकवली जाते? So child understood there is no college or school where he can learn the language and he can go and tell the ants to stop, they are getting drowned and dying there. त्या लेकराला समजून आलं की असं कोणतीच भाषा कुठली शिकण्याचं जे ठिकाण स्कूल कॉलेज नाहीये की जिथं मुंग्यांची भाषा शिकली जाईल आणि जिथं त्यांना सांगितलं जाईल की अरे तुम्ही थांबा, तुम्ही मरत आहात. Then he said, Father, it is not possible. तो म्हणाल की बाबा हे शक्य नाहीये. Now where can I go and learn the language? आणि मी कुठं जाऊन ती भाषा शिकू? The second answer father gave. दुसरं उत्तर त्या बापाने दिलं. Dear child, माझे लेकरा, if you want to save the ants from going towards the destruction, आणि जर का तुला त्या मुंग्यांना नाशाकडे जाण्यापासून वाचवायचं असेल, if you don't want the ants to go in the water and get drowned and die there, आणि जर तुझी इच्छा नाहीये की त्या मुंग्यांनी पाण्यामध्ये जावं आणि मरून जावं, there is only one option. तिथे फक्त एकच उपाय आहे. You have to become an ant and go there and tell them that you are the direction which you are going, that is a danger. You will go in the water and you will drown and die. आणि मग तुला मुंग्यांचं रूप घेऊन मुंग्यांचा जन्म घेऊन त्यांच्यामध्ये जावं लागेल आणि त्यांना सांगावं लागेल की तुम्ही ज्या दिशेने जात आहात तो ती दिशा तुम्हाला नाशाकडे नेत आहे, तुम्हाला मृत्यूकडे नेत आहे आणि तुम्ही तिथं गेल्यानंतर तुम्ही मरणार आहात. Dear people of God, माझ्या प्रिय, likewise we all are the way which we have chosen, it is toward the destruction. आणि त्याच प्रकारे जो मार्ग तुम्ही आणि मी निवडलेला होता तो त्या नाशाचा मार्ग होता. Now God had to save us. आणि मग देवाला आम्हाला वाचवायचं होतं. Early days we read in the whole book, Bible, Old Testament, God after one another, after again and again, through prophets, through the minor prophets, through his servants, he kept on speaking to the mankind. आणि मग जर पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही वाचलं, जर जुन्या करारामध्ये विशेष करून देवानं अनेक लोकांच्याकडे संदेश त्यांच्याकडे सेवकांच्या द्वारे दृष्ट्यांच्या द्वारे त्यांना आम्हाला मनुष्याला सांगण्याचा प्रयत्न केला. But there was only one way that he could save us was. आणि मग त्याचा एकच असा मार्ग होता ज्या मार्गाने तो आम्हाला शिकवू शकत होता. That is, God, the Son of God, had to take the form of a man and come in this world and tell us the way. आणि मग मनुष्याला वाचवण्यासाठी त्या देवाच्या पुत्रानं मनुष्याचं रूप धारण केलं आणि तो मार्ग आम्हाला दाखवला. So that's why Jesus, when he began to preach in this world, आणि म्हणून ज्यावेळेस येशूनं ह्या जगामध्ये सुवार्थ गाजवायला सुरुवात केली, repent for the kingdom of God is at hand. पश्चाताप करा कारण देवाचं राज्य हे जवळ आहे. So he started from the beginning about telling about the repentance and about the kingdom of God. आणि त्यानं सेवेची सुरुवातच ह्याचद्वारे केली, पश्चाताप करा आणि देवाच्या राज्याविषयी सांगून. If we don't repent, if we don't turn away from the way which we have taken, at the end we will land in hell. आणि जर का तुम्ही पश्चाताप केला नाही आणि ज्या मार्गावर तुम्ही चालत आहात त्या मार्गापासून तुम्ही माघार फिरला नाही तर ज्या ठिकाणी तुमचं गंतव्य असणार आहे ते म्हणजे नरकच असणार आहे. The Gospel of John chapter 1 verse 1 says, आणि योहान कृष्णवर्तमान याचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन सांगतं, In the beginning was the Word, and the Word was with God, and the Word was God. And 13th verse, which were born not of blood. Okay, 14th verse. And the Word was made flesh and dwelt among us. And we beheld his glory, and the glory as of the only begotten of the Father, full of grace and truth. Chapter 1 verse 1 and 14.
प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य ह्यानी परिपूर्ण होते. Jesus, the Word was God. आणि येशू ख्रिस्त म्हणजे शब्द, जो प्रारंभी शब्द जो देवासह होता. The Word was God. शब्द देव होता. And 14th verse says, the Word was made flesh. आणि मग 14व्या वचनामध्ये सांगतं की शब्द देही झाला. Jesus, being the Son of God, he took the form of a man. आणि मग येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र होता त्याने मनुष्याचं रूप धारण केलं. To tell us the way. That's why Jesus in Gospel chapter 14th verse, he says in 6th verse, I am the way, the truth and the life. आणि म्हणूनच जो मार्ग जो आम्ही निवडलेला होता त्या मार्गापासून आम्हाला परावृत्त करण्यासाठी, आम्हाला वाचवण्यासाठी, म्हणूनच येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. So first thing we saw uniqueness of Jesus, birth of Jesus, that is Jesus, Son of God, became the man. आणि मग पहिलं वैविध्य आम्ही येशूच्या जन्माचं पाहिलं की येशू जो देवाचा पुत्र होता मनुष्य झाला. The second thing, आणि दुसरी गोष्ट, Jesus, the Son of God, आणि येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र became a Lamb of God for us. आणि मग आपल्यासाठी तो देवाचा कोकरा झाला. Turn with me to Gospel of John chapter 1 verse 29. आणि योहान कृष्णवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 29वा वचन. The next day John seeth Jesus coming unto him, and saith, Behold, the Lamb of God, which taketh away the sin of the world. दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, पहा, हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. Dear people of God, माझ्या प्रियानो, we all believe that आणि आपण सर्वजण त्यावर for विश्वास the करतो. sin there is a need of a sacrifice. आणि पापासाठी अर्पणाची आवश्यकता आहे. That's why all over the world to forgive, to receive the forgiveness of their sin, because there is a guiltiness we all are carrying in our heart. आणि मग आपल्या संपूर्ण जगामध्ये पापाची क्षमा होण्यासाठी अर्पण केलं जातं किंवा जे आमच्या अंतःकरणामध्ये जे पाप भावना आहे, क्षमा दोष भावना आहे, त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी We understand, we feel that we have sinned and we need something to be sacrificed to receive the forgiveness of God. आणि आपण याला हे समजून येतं की आपण पाप केलेलं आहे आणि मग त्या पापाचा पासून मुक्त होण्यासाठी, देवापासून पापमुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी अर्पण करायला पाहिजे हे आपल्याला लक्षात If येतं. we don't give any sacrifice, जर काही आपण अर्पण जर दिलं नाही, wrath of God will come upon us. आणि देवाचा क्रोध आपल्यावर येईल. That's why all humankind, to receive the forgiveness, they sacrifice. आणि म्हणून संपूर्ण मनुष्य जातीमध्ये क्षमा मिळवण्यासाठी, पापक्षमा मिळवण्यासाठी ते अर्पण करतात. But the scripture says, once for all, Jesus became for you and me, for the whole world, the Lamb of God. पण हे वचन आम्हाला सांगतं एकदाच सर्वांच्यासाठी येशू ख्रिस्त संपूर्ण जगाप्रित्यर्थ तो देवाचा कोकरा झाला. In the 36th verse also we read that. आणि 36 वचनामध्ये सुद्धा आम्ही And वाचतो, looking upon Jesus as he walked, and he said, Behold the Lamb of God. आणि येशूला जाताना न्याहाळून पाहून म्हणाला, हा पहा देवाचा कोकरा. First thing we saw that Jesus, the Son of God, became a man for you and me. पहिली गोष्ट आम्ही पाहिली की येशू जो देवाचा पुत्र मनुष्य झाला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. Secondly, we see that Jesus became a Lamb of God for you and me. आणि दुसरी गोष्ट आम्ही पाहिली की येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र
तुमच्या कारणासाठी आणि माझ्या प्रित्यर्थ तो देवाचा कोकरा बनला. Let us read once again 29th verse. What does it say? आणि मग पुन्हा 29 वचन पाहूया की काय म्हणत आहे ते. The next day John said, Jesus coming unto him and said, Behold the Lamb of God, which taketh away the sin of the world. दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. He didn't come to take the sin of only Christian people. आणि मग काय तो फक्त ख्रिस्ती लोकांचंच पाप धारण करायला नाही आलेला. He came in this world as a Lamb of God to take away the sin of the whole world. आणि मग तो ह्या जगामध्ये आलेला आहे देवाचा कोकरा म्हणून की संपूर्ण जगाचं पाप हरण करण्यासाठी. Your and mine sin to take upon himself, he became a Lamb of God. आणि तुमचं आणि माझं पाप स्वतःवरती घेण्यासाठी देवाचा कोकरा तो झाला. Third thing, तिसरी गोष्ट, Jesus, the Son of God, येशू जो देवाचा पुत्र, he became, turn with me, 2 Corinthians, दुसरे करिंथ chapter 8, 8वा अध्याय verse 9. आणि 9व वचन. दुसरे करिंथ याचा 8वा अध्याय आणि 9व वचन. First, 2 Corinthians chapter 8 verse 9. For ye know the grace of our Lord Jesus Christ, that though he was rich, yet for your sake he became poor, that ye through his poverty might be rich. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे, तो धनवान असता तुम्हा करता दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. Dear people of God, माझ्या प्रियानो, Jesus became poor for us. आणि येशू आपणासाठी दरिद्री झाला. He left heavenly place. आणि तो स्वर्गीय स्थान त्याने सोडलं. He was in heaven. तो स्वर्गात होता. He was the King of kings. आणि तो राजांचा राजा होता. He was sitting on the throne. तो सिंहासनावर आरूढ होता. But Jesus, the Son of God, पण येशू जो देवाचा पुत्र, he became poor for you and me. तो तुमच्या करता आणि माझ्या करता दरिद्री झाला, So that जेणेकरून through his poverty, त्याच्या दारिद्र्यानं you and me may become rich in him. आणि तुम्ही आणि मी त्याच्यामध्ये धनवान व्हावं. So sometime when the man of God preach about the prosperity, आणि कधी कधी ज्यावेळेस ते देवाचे सेवक आहेत ज्या भरभराटीबद्दल ज्यावेळेस ते शिकवतात, some people don't like that. आणि काही लोकांना ते आवडत नाही. But the scripture is very clear unto us पण वचन खूप स्पष्ट आहे आमच्यासाठी, that Jesus became poor for us, आणि येशू आमच्यासाठी दरिद्री झाला, so that through his poverty we may become rich. आणि जेणेकरून त्याच्या दरिद्र्याद्वारे आम्ही धनवान व्हावं. Now if you read about the life of David, आणि जर आम्ही दाविदाचं जीवन पाहिलं, David says, I was a young and I became now old. आणि मग दावीद म्हणतो की मी तरुण होतो आणि आता मी म्हातारा झालेलो आहे. But I have never seen a righteous generation, righteous people, those who believe in God, has begging and become poor. आणि तो म्हणतो की मी कधीच नीतिमानाच्या संततीला दरिद्री झालेलं किंवा भिकेस लागलेलं मी पाहिलेलं नाही. Let me make one statement. Let me ask you. आणि मला एक गोष्ट सांगू द्या, तुम्हाला मला एक विचारू द्या. Have you ever heard a beggar asking in the name of Jesus? तुम्ही कधी ऐकलेलं आहे का की कुठला भिकारी येशूच्या नावामध्ये भीक मागत आहे? If he is really begging in the name of Jesus, he is a real beggar, I tell you. He is a poor.
आणि मग जर खरंच तो येशूच्या नावामध्ये भीक मागत असेल तर मला म्हणू दे की तो खरंच भिकारी आहे, तो खरंच गरीब आहे. Because those who believe in Jesus, कारण जे कोणी येशूवर विश्वास those ठेवतात who take the name of the Lord from their heart, आणि जे आपल्या अंतःकरणापासून आपल्या देवाचं नाव घेतात, those who believe in Jesus means आणि म्हणजे देवावर विश्वास, येशूवर विश्वास ठेवतात म्हणजे they believe in Jesus' birth on this earth. ते येशूच्या जन्मावरचा जे हा पृथ्वीवर झालेल्या जन्मावरती विश्वास ठेवतात. They believe in the death on the cross of Jesus Christ. त्या वधस्तंभावरच्या त्याच्या मरणावर विश्वास ठेवतात. Believe that Jesus has died for their sins sake on that cross. आणि ते ह्यावरही विश्वास ठेवतात की येशू त्या वधस्तंभावरती त्यांच्या पापाप्रित्यर्थ मरण पावला. He was buried. त्याला पुरवण्यात आलं. On third day he rose up again. आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. And today he is alive. आणि आज तो जिवंत That आहे. is real faith. आणि हा खरा विश्वास And by आहे. believing that he is alive, when they accept Jesus into their heart, आणि मग त्या येशूवर विश्वास ठेवून त्या जो जिवंत आहे त्याला ज्यावेळेस आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये स्वीकारतो, their life has to be changed. आणि मग त्यांचं जीवन हे बदललंच पाहिजे. Those who looked upon the Lord, they shall never be put to shame. That's what David says. आणि जे दावीद जे म्हणतो की जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो, देवाकडे विश्वास ठेवतो, ते कधीच लज्जित आणि फज्जित होणार नाही. So dear people of God, पण माझ्या प्रियानो, those who believe in God not for just richness. आणि जे देवावर विश्वास ठेवतात फक्त त्या श्रीमंतीसाठी नव्हे. No, when we follow from all of our heart, when we follow Jesus Christ, आणि ज्यावेळेस संपूर्ण अंतःकरणाने ज्यावेळेस आम्ही येशूला अनुसरतो, when we follow and when we believe in from all of our heart, ज्यावेळेस आम्ही त्याला अनुसरतो आणि संपूर्ण अंतःकरणाने ज्यावेळेस आम्ही त्यावर विश्वास ठेवतो, our poverty will go away. आणि मग आमचं दारिद्र्य हे निघून जातं. Our generation curse will because Jesus died and he destroyed the curse upon our life. आणि आपले जे परंपरागत जे श्राप आहेत, कारण येशू त्या वधस्तंभावरती मेला आणि त्याने त्या आमच्यावरची जी सर्व पाप आहेत ते तोडून टाकलेले आहेत. On the death on that cross, आणि त्या मरणाच्या द्वारे, वधस्तंभावरच्या मरणाद्वारे he defeated Satan. त्याने सैतानाला हरवलं. He defeated sin. त्याने पापाला हरवलं. He defeated death. आणि त्याला मरणाला हरवलं. So when he was hanged on the cross, आणि म्हणून ज्यावेळेस त्या वधस्तंभावरती त्याला लटकवण्यात आलं, he became a curse for you and me. तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी श्रापित झाला. Galatians 3 says the person who is hanged on a tree is a cursed is the man. आणि गलतीकारास पत्र याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की जो तो झाडावर टांगलेला आहे तो श्रापित आहे. So that through by him we may receive the blessings of Abraham. आणि जेणेकरून त्याच्याद्वारे आम्ही त्या अब्राहमाचे आशीर्वाद आमच्यावरती यावेत, आम्हाला प्राप्त व्हावेत. Dear people of God, अच्छा प्रियानो, when I came to Jesus, when I believed and accepted Jesus into my heart, आणि ज्यावेळेस मी येशूचा स्वीकार केला माझ्या अंतःकरणामध्ये, and I said, Jesus, come into my life. आणि ज्यावेळेस मी म्हणालो की येशू माझ्या जीवनात ये. Lord, if it is you, I don't want anything of this world. जर देवा जर तू आहेस तर मला या जगातलं काही एक नको. God came into my heart. येशू माझ्या जीवनात आला. Many people come to Jesus. आणि कदाचित लोक येशूकडे येतात. Many people come to Jesus for certain reason. आणि पुष्कळ लोक काही कारणासाठी येशूकडे येतात. I am sick. मी आजारी आहे. Need a healing. मला आरोग्याची गरज आहे. Oh, I am going down in my business. I need a success in my business. Pray for me. आणि माझ्या व्यवसायात मला तोटा होत आहे. मला त्यामध्ये यशस्वी पाहिजे आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा. Oh, in education I am not good at education. Please pray for me. I need a success in my exams. आणि मी अभ्यासामध्ये तितका चांगला नाही. कृपा करून प्रार्थना करा. मला माझ्या अभ्यासामध्ये, माझ्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे. Oh, lot of loan is there upon us. Financial lot of crisis there. Please pray for us. आणि पुष्कळसा आमच्यावरती कर्ज आहे. खूप आर्थिक अडचण आहे. कृपा करून आमच्यासाठी प्रार्थना So करा. many come to Jesus only for their needs. आणि पुष्कळसे लोक येशूकडे येतात फक्त त्यांच्या गरजांसाठी. They look only at the hand of Jesus. आणि ते फक्त येशूच्या हाताकडे पाहतात. Because he gives, no?
कारण तो देतो ना. So they want only the hand of Jesus. आणि म्हणून ते येशूचे हात त्याला They पाहिजे want to receive the blessings. आणि त्याला फक्त आशीर्वाद पाहिजे असतो. Come and pray for me. आणि आमच्यासाठी प्रार्थना करा. Pray, pray, pray. Lay your hand and pray for me. आणि प्रार्थना करा. तुमचा हात त्यांच्या डोक्यावर ठेवा आणि प्रार्थना करा. They want only blessings, that material blessings. आणि मग ते फक्त जे भौतिक आशीर्वाद त्यांना हवे असतात. But in Romans 8 it says, पण रोमकरासपत्राच्या 8व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. in 31 onwards, आणि 31 वचनानंतर, what shall we then say to these things? If God be for us, who can be against us? And he that spared not his own son, but delivered him up for us all, how shall he not with him also freely give us all things? Romans 8:31 and 32. तर मग ह्या गोष्टींवरून आपण काय म्हणावे? देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण? ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणा सर्वांकरता समर्पण केले, तो त्याच्या बरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही? Dear people of God, माझ्या प्रियानो, when we say I believe in Jesus, ज्यावेळेस आम्ही म्हणतो की आम्ही येशूवर विश्वास means ठेवतो, I believe that Jesus died for me, he was buried, he rose up again, he is alive. आणि म्हणजे मी विश्वास ठेवतो की येशू माझ्यासाठी जन्माला, माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती गेला, त्याला पुरवण्यात आलं आणि तो पुन्हा उठला आणि आज तो जिवंत And आहे. I have accepted him into my heart. आणि मी त्याला माझ्या अंतःकरणामध्ये स्वीकारलेला आहे. The meaning of that is, त्याचा अर्थ असा आहे, God is with me. येशू हा माझ्या बरोबर आहे, So- देव माझ्या बरोबर आहे. So according to Romans 8:31, आणि मग रोमकरासपत्र याच्या 8व्या अध्याय 31व्या वचनानुसार, if God is with me, जर देव आपणा बरोबर असेल, who and what can be against me? आणि मग माझ्या विरुद्ध कोण असणार आहे? Means no situation will come against me. म्हणजे कोणतीच परिस्थिती माझ्या विरुद्धात येणार नाही. When God is with me, ज्यावेळेस देव माझ्या बरोबर आहे, He will change all the situation. तो सर्व परिस्थिती बदलेल. Now further it says, 32, मग पुढं ते सांगतं, he that spared, means God did not spare not his own son, but delivered him up for us all. For all of us, he gave his son for us. आणि ज्यानं आपल्या एकुलता एक पुत्राला स्वतःसाठी राखून ठेवलं नाही तर सर्वांसाठी, आपल्या सर्वांसाठी त्याला समर्पण केलं. How shall, the question mark, how shall he not with him also freely give us all things? आणि मग तो आपल्याला सर्व काही वस्तू, ज्या सर्व उत्तम गोष्टी आहेत, तो आम्हाला कसं नाही देणार हा प्रश्न विचारलेला आहे. When we from all of our heart we believe in Jesus, आणि ज्यावेळेस आम्ही संपूर्ण अंतःकरणाने आम्ही देवावर येशूवर विश्वास ठेवतो, and when we accept into our heart, आणि ज्यावेळेस आम्ही त्याला आमच्या अंतःकरणात स्वीकारतो, if we believe that God is with us, आणि मग ज्यावेळेस आम्ही हा विश्वास होतो की येशू आमच्या बरोबर आहे, then he will give us all things. आणि मग आम्हाला तो सर्व गोष्टी देऊ शकतो. He will give us good health. तो आम्हाला चांगलं आरोग्य देईल, He will give us a good wisdom. आम्हाला चांगलं ज्ञान देईल, He will give good success in our business. आमच्या सर्व व्यवसायामध्ये चांगलं यश देईल, He will prosper us in our financial. आमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये तो आमची भरभराट करेल. In every area of our life, God will bless us. आणि संपूर्ण आपल्या जीवनाच्या संपूर्ण भागामध्ये देव आम्हाला आशीर्वादित करेल. So dear people of God, म्हणून माझ्या प्रियानो, that's why turn with me. That's why in Ephesians chapter 1 verse 3 says, आणि मग माझ्या बरोबर इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय chapter 1 verse 3. आणि पहिला अध्यायाचा 3रं वचन, Ephesians chapter 1 verse 3. Blessed be the God and Father of our Lord Jesus Christ, who hath blessed us with all spiritual blessings in heavenly places in Christ. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. So when we look into the Romans chapter 8 verse and this Ephesians, आणि ज्यावेळेस आम्ही रोमकरास पत्राचा 8व्या अध्यायामधले वचन पाहतो आणि ज्यावेळेस इफिसकरामध्ये वचन बघतो, dear people of God, माझ्या प्रियानो, when we come to Jesus,
ज्यावेळेस आम्ही येशूकडे येतो believing into our heart, आणि आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास ठेवतो and we confess our sins before Jesus, आणि ज्यावेळेस येशू समोर आम्ही आमच्या पापांची कबुली देतो and we have accepted him into our heart, आणि ज्यावेळेस आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये त्याचा स्वीकार करतो, when he is with us. ज्यावेळेस तो आमच्या बरोबर आहे. Jesus' name means the Emmanuel, God is with me. आणि येशूच्या नावाचा अर्थ असा आहे की इमॅन्युअल, देव आमच्या संगती. God is with me. आणि देव माझ्या बरोबर. God is for us, God is with us, that is right. आणि मग देव आमच्यासाठी आहे, देव आमच्या बरोबर आहे, ते बरोबर आहे. But when we have accepted personally, then we need to believe, we need to say that God, Jesus is with me. आणि मग ज्यावेळेस आम्ही वैयक्तिक त्याचा स्वीकार करतो त्यावेळेस आम्ही हा विश्वास ठेवला पाहिजे, आम्ही कबुली दिली पाहिजे की देव माझ्या बरोबर आहे. When God is with me, ज्यावेळेस देव माझ्या बरोबर आहे, the God the Father will bless us with all his spiritual blessings. आणि मग देव जो पिता सर्व आध्यात्मिक आशीर्वादाने तो आम्हाला आशीर्वादित करेल, And earthly material blessings also he will bless. आणि मग जगिक गोष्टींनी सुद्धा तो आम्हाला आशीर्वादित करेल. First thing we saw, पहिली गोष्ट आम्ही पाहिली uniqueness in the birth of Jesus Christ, येशूच्या जन्माचं वैविध्य, that Jesus the Son of God became man for us. आणि येशू जो देवाचा पुत्र आपणासाठी मनुष्य झाला. Jesus the Son of God became a lamb of God for us. आणि येशू जो देवाचा पुत्र आपणासाठी देवाचा कोकरा झाला. Jesus the Son of God became a poor for us. आणि येशू जो देवाचा पुत्र आपणासाठी दरिद्री झाला. Fourth one, चौथी गोष्ट, Jesus the Son of God became a price for us. आणि येशू जो देवाचा पुत्र आमच्यासाठी किंमत झाला. Jesus became the remuneration, means he became the price, the value for our life. आणि मग तो आमच्या जीवनासाठी ती किंमत, जी दंड जे आमच्यावर होता ती किंमत त्यानं मोजली. Let me give you one more example. आणि मला आणखीन एक उदाहरण देऊ द्या. There was one bird, एक पक्षी होता and every day it was going in the garden. आणि तो रोज त्या बागेमध्ये जायचा. So in the garden there was a beautiful white flower. आणि मग त्या बागेमध्ये खूप सुंदर असं पांढरं शुभ्र फूल होतं. And that bird liked that white flower. आणि मग त्या पक्षाला ते पांढरं शुभ्र फूल आवडायचं. There were yellow, there were pink, and all kinds of different kinds of colors were there in the garden. आणि मग वेगवेगळ्या रंगाची फुलं त्या बागेमध्ये होती. लाल होती, पिवळी, गुलाबी अशी प्रत्येक रंगाची फुलं होती. But this white flower, this bird liked it very much. पण ह्या पांढऱ्या फुल मात्र ह्या पक्षाला खूप आवडत होतं. And one day it went and told that white flower, you are so beautiful, you are so unique among all the flowers, you are so beautiful, you are so white, I like you very much. आणि मग तो त्या पक्षी जातो फुलाला म्हणतो की ह्या सर्व फुलांमध्ये तू खूप वेगळा आहेस, तू खूप सुंदर आहेस, मला तू खूप आवडतोस. And every day this bird is coming and telling the white flower, you are so beautiful, you are looking so nice. आणि मग रोज ते पक्षी येऊन त्या फुलाला, त्या पांढऱ्या फुलाला सांगायचं तू खूप सुंदर आहेस, तू मला खूप आवडतोस, खूप छान आहेस. But by these words, flower is not so excited and so happy. पण ह्या शब्दांच्या द्वारे ते फूल मात्र काय खूप आनंदी आणि उत्साहित असं नाही वाटलं. But one day the flower opened up herself and said, you are telling lies to me. आणि मग एक दिवस मात्र ते फूल आहे त्यांना आपल्या मनातली भावना सांगितली की तू मला खोटं बोलतोस. Others, see, look at the other flowers, they are so colorful. See, look at their pink color, look at this rose color, look at their yellow color. So different colors, colorful colors are there. In white, there are like pink colors there, green colors there, different colors are there, full with colors. But I'm only white, and you're telling me lies. आणि मग तो म्हणतो की बघ दुसऱ्या फुलांच्याकडे की किती सुंदर सुंदर रंगीबिरंगी फुलं आहेत. ते लाल आहे, पिवळा आहे, गुलाबी आहे, किती सुंदर सुंदर, आणि मी फक्त पांढराच आहे.
But somehow the bird tried to convince and tell her that, flower, no, you are looking so beautiful. White, no, you're looking so beautiful. Don't think like that. You are so beautiful. And you like me very much, he is telling. आणि मग ते कसे तरी ते पक्षी त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की नाही, तसं नाहीये, तू खूप सुंदर आहेस, तू खूप वेगळा आहेस, मी तुझ्यावर मला तू खूप आवडतोस, तू छान आहेस. Oh, no, I'm colorless flower. आणि नाही, तू खोटं बोलतोस, मी रंगविरहित फूल आहे. I'm only white, no color in my life. आणि माझ्या जीवनामध्ये काहीच रंग नाही, बेरंग असा मी आहे. If you really love me, I want to change my color. आणि जर तू खरंच माझ्यावर प्रेम करतोस तर मला माझा रंग बदलायचा आहे. If you could change my color, then I will believe that and I'll think that then really you love me very much. आणि मग जर तू माझा रंग बदललास तर मग मी विश्वास ठेवेन तुझ्यावर की खरंच तू माझ्यावर खूप प्रेम करतोस. So that bird goes away. आणि मग ते पक्षी बाहेर लांब उडून गेलं and goes into the thorny tree. आणि मग ते एका काट्याच्या झुडपामध्ये गेलं. And it goes and pokes herself, all the thorns and poked in her body, in his body. आणि मग ते अशा प्रकारे त्या काट्याच्या झाडामध्ये जाऊन बसलं की त्या सगळ्या काटे जे आहेत त्याच्या संपूर्ण शरीराला टोचू लागले. So he started bleeding. आणि मग त्याचं रक्त त्याच्या शरीरातून यावं So लागलं. that bird flew back to the white flower. आणि मग ते पक्षी पुन्हा त्या पांढऱ्या फुलाकडे आलं. And it sat on that flower. आणि त्या फुलावरती ते बसलं. And its blood started flowing on that white flower. आणि त्याचं जे शरीराचं रक्त आहे त्या पांढऱ्या शुभ्र फुलावर पडू लागलं. Oh, the white flower became so happy. Oh, my white color now it's gone. It's looking so reddish. My God, it's so beautiful looking. I'm looking so beautiful. आणि मग ते फूल खूप खुश झालं की अरे माझा रंग, पांढरा रंग निघून गेला, आता ते किती लाल भडक सुंदर मी दिसत आहे. So that flower was so excited. She was engrossed in herself, looking at her own color. Now I'm no more colorless. I was only white, but now I become a red color now, full red, bright color I become now. आणि मग ते फूल जे आहे ते स्वतःमध्येच मग्न झालं आणि ते म्हणायला लागलं की अरे माझ्याकडे रंगच नव्हता, पण मी आता संपूर्ण लाल झालेला आहे, इतका लाल रंग मला आलेला आहे. So flower was overwhelmed and wanted to thank the bird, and whatever the bird was trying to tell her so long, that you're so beautiful, and that the flower wanted to become colorful, and when the color came, the flower wanted to thank the bird, but when she looked at the bird, already bird had died because it gave her blood to the flower. आणि त्या स्वतःच्या धुंदीमधून ज्यावेळेस फूल स्वतःच्या शुद्धीवर आलं आणि जे पक्षाचे शब्द त्याला आठवले की तू खूप सुंदर आहेस, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, ते त्या पक्षाला धन्यवाद देण्यासाठी ते पक्षाकडे पाहिलं, पण ते पक्षी तिथं नव्हतं, कारण त्याने आपलं रक्त त्या फुलाला देऊन ते मेलं होतं. To give color to that flower. आणि त्या फुलाला रंग देण्यासाठी that bird had to give its life. आणि त्या पक्षाला स्वतःचं जीवन द्यावं लागलं. It had to shed his own blood. आणि त्याला स्वतःचं रक्त सांडावं लागलं. Likewise, dear people of God, आणि त्याच प्रकारे माझ्या प्रियानं Jesus, the Son of God, येशू जो देवाचा पुत्र, became a price for you and me. तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी किंमत झाला. To express his love for you and me. आणि तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आपलं प्रेम प्रकट करण्यासाठी He died on the cross. त्यामध्ये स्तंभावर तो मेला. He shed his precious blood. त्यानं आपलं मौल्यवान रक्त सांडलं. Hebrews chapter 9 verse 22 says, इब्रिकरस पत्र याचा 9 अध्याय आणि 22 वचन सांगतं. Book of Hebrews chapter 9 verse 22, and almost all things are by the law purged with blood. Without shedding of blood is no remission. नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतल्या वाचून पापक्षमा होत नाही. Without the shedding of the blood, आणि
रक्त ओतल्या वाचून there is no remission. पाप क्षमा नाही. That's why the Son of God, Jesus the Son of God, आणि म्हणूनच येशू जो देवाचा पुत्र, he became a price for us. आणि तो आमच्यासाठी किंमत झाला. He paid the price for us. आणि त्याने आपल्यासाठी किंमत मोजली. He shed his precious blood on that cross. आणि त्या वधस्तंभावर त्याने आपलं मौल्यवान रक्त सांडलं. Because all religion says without shedding of blood there is no remission. आणि आज आम्ही पाहिलं तर सर्व धर्म हेच सांगतात की रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा नाही. So that's why Jesus became price. He shed his precious blood on that cross and paid the price for us. आणि म्हणूनच येशू तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो ती किंमत झाला आणि त्याने आपलं रक्त, मौल्यवान रक्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ओतलं. Turn with me 1 Peter chapter 1 पहिले पत्र याचा पहिला अध्यायाकडे आम्ही जाऊया and 18th and 19th verse. आणि 1 Peter chapter 1 18 verse, आणि 19 वचन. 1 Peter chapter 1 verse 18 and 19. For as much as ye know that ye were not redeemed with the corruptible things as silver and gold from your vain conversation received by tradition from your fathers, but with the precious blood of Christ, as of a lamb without blemish, without spot. कारण वाडवडिलांच्या परंपरेनं चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने, रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. How we are been redeemed? आम्ही कसे मुक्त झालो आहोत? By the precious blood of Jesus Christ. येशूच्या त्या मौल्यवान रक्ताने आम्ही मुक्त झाले आहोत. A precious, blameless blood. आणि जे निर्दोष मौल्यवान रक्त, Without spot. आणि निर्दोष असं रक्त, निष्कलंक असं रक्त, Through his blood, त्याच्या रक्ताद्वारे he redeemed us. त्यानं आपल्याला सोडवलेलं आहे. To redeem us, Jesus became a man. आणि आम्हाला मुक्त करण्यासाठी येशू मनुष्य झाला. He became a lamb of God. तो देवाचा कोकरा झाला. He became a price for you and me. तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी किंमत झाला. Son of God became a poor and died on that cross. देवाचा पुत्र दरिद्री झाला आणि त्या वधस्तंभावर तो मेला. And with his precious blood. आणि त्याच्या मौल्यवान रक्तानं 1 Corinthians chapter 6 पहिले करिंथीचा 6 अध्याय verse 19 and 20. आणि 19 आणि 20 वचन. 1 Corinthians chapter 6 What, know ye not that your body is a temple of the Holy Ghost, which is in you, which ye have of God, and ye are not your own? For ye are bought with a price. Therefore glorify God in your body and in your spirit, which are God's. तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. Dear people of God, माझ्या प्रियानो, we are bought with a price. आम्हाला किंमत देऊन मोलाने विकत घेतलेले आहे. We are redeemed by the blood of Jesus Christ. आणि आम्ही येशूच्या रक्ताद्वारे आमची मुक्तता झालेली आहे. The Son of God, देवाचा पुत्र, he became a poor for us. तो आमच्यासाठी दरिद्री झाला. He became a price for us. तो आमच्यासाठी मूल्य झाला. To set us free, to redeem us. आम्हाला मुक्त करण्यासाठी He paid his price, his blood on that cross. आणि त्यानं ती किंमत, त्याचं रक्त त्या वधस्तंभावरती ओतलं.
So that is the uniqueness of our Lord Jesus Christ. आणि हे आमच्या येशूचं जन्माचं वैविध्य आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, Jesus loves us so much. आणि येशू आमच्यावर इतकं प्रेम करतो. He was in heaven. तो स्वर्गात होता. Now also he is in heaven. आणि आता सुद्धा तो स्वर्गात आहे. But he left that heaven and became a man for you and me. आणि पण त्याने ते स्वर्ग सोडलं आणि तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो मनुष्य झाला. Jesus became a lamb of God for you and me. आणि तो तुमच्यासाठी माझ्यासाठी देवाचा कोकरा झाला. Jesus became a poor for you and me. तुमच्यासाठी माझ्यासाठी तो दरिद्री झाला. So that we all may become rich in spiritual life and in material life. आणि जेणेकरून आम्ही सर्वजण आमच्या आत्मिक जीवनामध्ये आमच्या भौतिक जीवनामध्ये सुद्धा श्रीमंत व्हावं. Without price. किंमत मोजल्याशिवाय. Without the shedding of the blood. आमचं रक्त सांडल्यापासून. No remission. मुक्तता नाही. That's why Jesus became a price for us. आणि म्हणून येशू आमच्यासाठी ती किंमत झाला. He shed his blood on that cross. त्या वधस्तंभावर त्याने स्वतःचं रक्त सांडलं. He paid the price on that cross. वधस्तंभावर त्याने ती किंमत मोजली. And he redeemed us. आणि त्याने आम्हाला मुक्त केलं. That is a good news of our birth of our Lord Jesus. आणि ही आमच्या येशूच्या जन्माची सुवार्ता आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, our God is so loving. आणि आमचा देव खूप प्रेमळ आहे. And he loves you so much. आणि तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. That's why Jesus came all the way from heaven to earth to redeem you and me. आणि म्हणून येशू त्या स्वर्गापासून पृथ्वीपर्यंत आला, त्यानं तुम्हाला आणि मला मुक्तता देण्यासाठी. Receive that good news into your life. आणि ती जी सुवार्ता आहे तुमच्या जीवनामध्ये त्याचा स्वीकार करा. Jesus, the Son of God, येशू जो देवाचा पुत्र became a man. तो मनुष्य झाला. Accept him into your life. आणि त्याला तुमच्या जीवनामध्ये स्वीकार करा. He is a savior of this world. आणि तो ह्या जगाचा तारण करता He is आहे. a savior of your world, आणि your life. तुमच्या जीवनाचा तो तारणारा आहे. Whatever the situation may be around you today, आणि आज जी काही परिस्थिती तुमच्या आजूबाजूला असेल, he has come to take away all the sins of our life. आणि तो आमच्या जीवनाचे सर्व पाप आपल्यापासून दूर करण्यासाठी आलेला आहे. Became a lamb of God. तो देवाचा कोकरा झालेला आहे. You think you are today poor? आणि तुम्हाला आज वाटत आहे की तुम्ही आज गरीब आहात. Or you think you are carrying a curse upon your life? आणि तुम्हाला असं वाटत आहे की तुमच्या जीवनावरती ते तुम्ही श्राप वागवत आहात. If you think you are living a failure life in your life? आणि तुम्हाला असं वाटत आहे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक अयशस्वी जीवन जगत आहात. Know that Jesus became poor for us. आणि मग एक लक्षात घ्या की येशू तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी So, दरिद्री झाला. through his poverty we may become rich. आणि मग जेणेकरून त्याच्या दरिद्र्यामुळे आम्ही श्रीमंत व्हावं. Just don't follow him just for the material things. आणि मग फक्त जगिक सुख मिळण्यासाठी, भौतिक सुख मिळण्यासाठी त्याला अनुसरू नका. I just accepted Jesus into my life. आणि मी फक्त येशूचा स्वीकार माझ्या जीवनामध्ये केलं. God blessed my life. आणि देवाने माझ्या जीवनाला आशीर्वादित केलं. God gave me hope for my life. आणि देवाने माझ्या जीवनाला आशा दिली. God blessed this earthly life also. आणि त्याने माझ्या जगिक जीवन सुद्धा आशीर्वादित केलं. Because he has paid the price for you and me. आणि कारण त्यानं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ती किंमत मोजलेली आहे. To redeem us. आम्हाला मुक्त करण्यासाठी. No curse today is following upon my life because Jesus has redeemed me from all that curse. आणि आज कोणताच श्राप माझ्या जीवनामध्ये चालू नाहीये, कारण येशूने माझे सर्व पाप माझ्यापासून, श्राप माझ्यापासून दूर केलेले आहे. If you believe and accept that into your heart, आणि जर तुम्ही हा विश्वास ठेवून तुम्ही जर तुमच्या जीवनाला ते स्वीकारलं, Jesus will redeem you and this Christmas will become a real great blessing unto you all. मग येशू तुम्हाला सर्व गोष्टींमधून मुक्त करेल. आणि हा जो ख्रिस्त जन्मोत्सव आहे तो तुमच्या जीवनासाठी खरोखर एक आनंदाची गोष्ट, आनंदाची वार्ता घेऊन येईल.